बॅग घे ना. अरे अरे, बॅग घे. तयारी झाली का तुझी? कधी येशील मग? 10 वाजता. उद्या? उद्या. अरे हो का? हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. आज पण आम्ही गेलो होतो ECP सेंटरला, कारण माझं अजून व्हायचंच आहे. हे चालूच आहे इलाज. 35 दिवस व्हायचेच आहे. तर मग अशी आम्ही जाताना खूप पाऊस होता. जाताना अर्ध्या रस्त्यामध्येच लागला. मी स्वप्नील आणि मी दोघे पण ओले झालो. आज 4 वाजता प्रांजू आणि स्वप्नील वर्धेला गेलेले आहेत अक्षित लावण्याकरता. रुही पण गेली आहे, स्वयंपाक वगैरे करून गेली आहे सायंकाळचा प्रांजू, कारण तिला माहीत आहे की बा मी उभं वगैरे माझ्याकडून जास्त वेळ राहणार नाही होत, म्हणून स्वयंपाक वगैरे करून गेली आहे. उद्या सकाळी येतील. चला आता आराम करून राहिली आहे, पण रुही वगैरे घरी नसली तर बोर पण होते. रुहीच्या आजोबाचा आज शनिवार असल्यामुळं स्वयंपाक करून गेली आहे आताच प्रांजू. ते पण 8-8:30ला येतात. चला मी आता थोडंसं वरण भाताचा कुकर वगैरे लावून देते, कारण भात पाहिजे. रुहीच्या आजोबाला उपास असला तर माझ्याकडून जास्त बोलणं वगैरे पण होत नाही, म्हणून मी इतक्यामध्ये व्हिडिओ वगैरे पण काही कधी टाकते. ज्यावेळेस थोडं बरं वाटलं त्यावेळेस टाकते. श्वास वगैरे भरून येत आहे. काहीच आराम पडलेला नाही. रात्री तर भयंकर त्रास झाला, गळ्यामध्ये खूपच त्रास झाला. ताप वगैरे पण येऊन राहिली आहे. चला आज कैलाश आला होता माझा भाऊ, अक्षित वगैरे लावली मी त्याला. पैसे देऊन सुद्धा आराम काही पडला नाही आहे. जो त्रास पूर्वीचा आहे तोच त्रास पुन्हा चालूच आहे. आज पण असं ताप आल्यासारखी वाटून राहिली आहे. चला आता थोडा आराम करते.